तुला काही बोलायचं का? एवढं लोक मुंबईत आपल्या कुत्र्यांना वॉकला घेऊन जातात, इथे कोकणात काय होतं बघा. आतापर्यंत मी याला पकडून ठेवलंय, याचं दावं माझ्या हातात आहे. एकदा याचं दावं सोडलं की हा काय करतो बघू. जा, याला सोडल्या सोडल्या हा पळालाय. आता नक्की हा कुठे जातो हे बघू आपण. पण याला हे वेफर टाकून बघूया की हा हे तरी खातो का. खातोस काय रे? खातो. शाबास. म्हणजे ते बोलतात ना, लहान मुलं लहानपणापासूनच बिघडले जातात. हे एवढं पौष्टिक आहे, हे खायला नको. हे प्लॅस्टिक खायला पाहिजे या लोकांना. वेफर परत बघू, खातोस? आता हे वेफर बरोबर खातोयस तू, हा? आणि ते एवढा पौष्टिक चारा खा बोललो तर खात नाहीस. नमस्ते मित्रांनो, आज मी परत आलोय आमच्या गायींना भेटायला. तुला काही बोलायचं का? एवढं आज मी यांच्यासाठी थोडासा खाऊ घेऊन आलोय. हे एक मारीचं बिस्किट आहे आणि थोडेसे चिप्स. बघूया ना हे आवडत आहेत का. आता हे चिप्स बघताच कसे जवळ येत आहेत बघा. अरे जवळ येत आहेत बघा बोललो, जवळ ये ना, पोपट नको करू माझा. हा येत आहेत. पहिलं आपण हे मारीचं बिस्किट घालून बघूया ना आवडतं का. बघू हे आवडीने खातात का हे लोक. इथे खा. आवडलं का? एक मी पण खातो. हे बघताच ही पण आली. थांब, तुला दिलेत ना दोन मिळालेत ना, थांब त्याला देऊया. जरा कॅमेरा अँगल सेट करतो नीट. थांब तुला दिलेत ना दोन, थांब ये. असं स्वतःची आई वासराला खायला देत नाही स्वतःच्या. हो आपण. चल तू नेशील तिथे आपण जाऊया. चल. आता हा आपल्यापासून लांब पळतोय, कुठे जातो बघू. की सगळ्यांना हे बिस्किट मिळालं, पण वासरालाच बिचारायला मिळालं नाही. तर वासराला मी स्वतःच्या हाताने हे बिस्किट भरवणार. तू नाही मध्ये यायचं. तू किती तुला पाहिजे तर नाही मध्ये यायचं. थांब, तू मध्ये यायचंच नाही. बाजू. वासराला मी माया बरोबर घेऊन जाईल आणि खायला देईल. तू मध्ये आलीस तर तुझ्या वासराला देणार नाही मी. बाजू. एक शेवटचं बिस्किट उरलेलं ते आपण आता या वासराला घालूया. बघू खातं का हे आवडीने. हे आवडतं का बघ तुला. पूर्ण खाऊन टाकलं. आवडलं का बोल, कॅमेऱ्यात बोल, तिथे बोल. आवडलं का. आता हे बिस्किटचं पॅकेट आपण हे खातो आणि कुठेही टाकून देतो. आणि मग हे वासरं हे बघा, हे प्लॅस्टिक खातात. त्यामुळे नेहमी ही कुठलंही बिस्किट किंवा काही तुम्ही खाल ना, ते पॅकेट असेल ते खिशात ठेवा आणि घरी जाऊन कचऱ्यात टाका. नाहीतर हे बिचारे वासरं, त्यांना काही समजत नाही. टेस्ट आणि स्मेल त्याच्यासारखाच लागतो. त्यामुळे हे प्लॅस्टिक खातात आणि प्लॅस्टिक यांच्या पोटात पचत नाही. आणि त्यामुळेच या वासरांना प्रॉब्लेम होतो. प्लॅस्टिक खायचं नाही, कळलं. आईकडनं शिकायचं, प्लॅस्टिक खायचं नाही. आता मी हे गुरांना वेफर्स घालणारच होतो, पण तेवढ्यातच आनंद काकांनी हा हिरवा चारा त्यांच्यासाठी कापून आणला.
याला अजून हा चारा आवडत नाही, कारण का याच्यासाठी हा पहिलाच पावसाळा आहे. याला सवय झाली हा सुका पेंडा खायची, त्यामुळे हे काहीतरी नवीनच आहे याच्यासाठी, हो ना. पण याला हे वेफर टाकून बघूया की हा हे तरी खातो का. खातोस काय रे? खातो. शाबास. म्हणजे ते बोलतात ना, लहान मुलं लहानपणापासूनच बिघडले जातात. हे एवढं पौष्टिक आहे, हे खायला नको. हे प्लॅस्टिक खायला पाहिजे या लोकांना. वेफर परत बघू, खातोस? आता हे वेफर बरोबर खातोयस तू, हा? आणि ते एवढा पौष्टिक चारा खा बोललो तर खात नाहीस. ते खा आधी, ते खा, मग तुला वेफर देतो. नाही तर या वासराला हे वेफर्स पाहिजेत, म्हणून बघ कसा एकदम शांतसा चेहरा करून माझ्याकडे मागतोय. एकदम क्यूटसा चेहरा केलाय आणि हे बघा आता माझ्याजवळ येणार, माझे लाड करणार. हा समोरून माझे लाड करणार आणि मग बिचारा हा माझ्याकडे मागणार. बघा, मला चाटणार, माझे लाड करणार. का? कारण का वेफर्स पाहिजेत ना याला माझ्याकडनं. बिचारा मगातपासनं चेहरा करून मागतोय. थोडेसे आपण याला देऊया. थांब, हे धर. 2 आपण पण खाऊया. नक्कीच मी प्रमोट नाही करणार की हे वेफर्स तुम्ही तुमच्या वासरांना किंवा गाई गुरांना द्या, कारण का शेवटी आहे हे जंक फूडच. त्यामुळे अशी वाईट सवयी आपणच नाही लावल्या पाहिजेत या वासरांना. काय रे, बरोबर ना? इथे बघ, नाराज कशाला होतोय? दिलं तर आता तुला एवढं सगळं. हा, म्हणजे वेफर द्यायच्या आधी लाड करत होता आणि आता दिले तर लांब जातोयस माझ्यापासून. आता मी या वासराला घेऊन जाणार आहे मस्तपैकी वॉकवर. हे बघा, दावं माझ्या हातात आहे. बघूया आपण. चल, तू नेशील तिथे आपण जाऊया. चल. आधी मी याच्या जवळ आलो की हा घाबरून पळून जायचा. आता मी याच्या कितीही जवळ येऊ शकतो. याला हात जरी लावला तरी हा पळत नाही माझ्यापासून. लोक मुंबईत आपल्या कुत्र्यांना वॉकला घेऊन जातात. इथे कोकणात काय होतं बघा. आतापर्यंत मी याला पकडून ठेवलं आहे. याचं दावं माझ्या हातात आहे. एकदा याचं दावं सोडलं की हा काय करतो बघू. जा, जी ले अपनी जिंदगी. एक्सेप्ट केलं वाटतं त्याने. हो हो म्हणतोय. त्याला सोडल्या सोडल्या हा पळालाय. आता नक्की हा कुठे जातो हे बघू आपण. याच्या जरा जवळ गेलो की हा धावायला सुटतोय. हे बघ, धावत सुटतोय. याला वाड्याची वाट माहिती होती, त्यामुळे जरा चरून झाल्यामुळे दूध प्यायला इथे आला. हे बघ, आता आनंद काका तर वासरांना घेऊन गेलेत. राहिले फक्त आता हे तिघच. तर यांच्याबरोबर तर काय आपण व्हिडिओ काढू नाही शकणार, कारण का यांच्याजवळ गेलो की मारायलाच सुटते मला. त्यामुळे आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी किती दिवस बोलणार, तू पण बोल जरा. हा, चॅनलला सबस्क्राईब कर. हां, असं बेल आयकन दाबा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. हा आहे DJI Osmo Action 4 आणि आजचे बरेचसे व्हिडिओ मी या कॅमेराद्वारे कॅप्चर केलेले आहेत. याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, जे की 4K 120पर्यंत हा व्हिडिओ शूट करून देतो मला. जर तुम्हालाही याची प्राईस चेक करायची असेल तर खाली मी एक लिंक मेन्शन केलेली आहे, जाऊन एकदा नक्की प्राईस चेक करा.